तर गोरेगाव इथल्या गोकुळधाम सोसायटी बकरा कत्तलखाना प्रकरणी आझाद सोसायटीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। आझाद सोसायटी बीएमसी पोलीस यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 12:30 वाजता बैठक होणार अशी माहिती आहे। बैठकीमध्ये सोसायटीच्या आवारात कत्तलीला परवानगी मिळणार की नाही हे पाहावं लागेल। परवानगी द्यायची वा नाही यावर निर्णय होणार आहे। आपल्या बरोबर आहेत भाजपच्या नगरसेविका प्रीती साटम। आपण त्यांना विचारूया, मॅडम कशा पद्धतीने तुम्ही आता विरोध करताय आणि कुठल्या यावर्षी दिले परमिशन, मागच्याही वर्षी परमिशन दिली होती जी कॅन्सल केली, कशा पद्धतीने बघताय तुम्ही या सगळ्याकडे? सोसायटीच्या खुल्या जागेवरती बकऱ्याची कुर्बानी देणं ह्याचा आम्ही कडाडून विरोध करतोय। कारण जी महानगरपालिकेने अधिकृत जागा दिलेली आहे त्याच ठिकाणी हे काम करावं। तुम्ही शेड बांधा ना, आमचा सणाला विरोध नाही। तुम्ही तिकडे तुमच्या बांधवांना भेटा, तुम्ही तिथे कव्वाली गा, तुम्ही तिकडे जेवा, पण खुलेआम या ठिकाणी बकऱ्याची कुर्बानी देणं ह्याचा आम्ही गेल्या वर्षी विरोध केला आणि या वर्षी सुद्धा कडाडून विरोध करतोय। या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा परमिशन दिली होती, त्यांनी ती रद्द केली। या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने जर केलं तर त्यांनी ते धाडस करू नये असं मला वाटते। कारण त्याच्यात आरोग्याच्या नागरिकांचा विषय आहे, कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, लोकांच्या मनात नाराजी आहे आणि याचा सगळ्याचा विचार करावा। इथे शाळा आहे, इथे इस्कॉनचे सेंटर्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि परत एकदा निर्णय घेऊन या ठिकाणी खुलेआम करू नये। आमची कुठच्याही सणाला ना नाही आहे, कुठच्याही धर्माला ना नाही आहे। तुम्ही सण साजरे करा, पण नियमानुसार नियमाचं पालन करून नागरिकांना त्रास देऊन नाही। आता ही परमिशन नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली त्याचा फेरविचार नेमका 12:30 वाजता बैठक होणार आहे, त्यात काय होणार आणि त्यानंतर उद्या नेमकं इथे काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।